आज सकाळ सकाळची ब्लॉगची सुरुवात मी गावातून केली आणि इकडे आमच्या गावातले दोघं पोरं भाऊ मस्ती करत होते ना. आता त्यांना म्हटलं अरे मस्ती वगैरे करू नका, आता पोलिसांना डायरेक्ट उचलून येतात. जर मी पोलिसांना फोन केला ना तर तुम्हाला डायरेक्ट उचलून नेतील भाऊ. तरी पोरं भाऊ ऐकत नव्हते, त्यांचं चालूच होतं नाही का मारामारी करायचं. आता त्यांना म्हटलं थांबा, म्हटलं मी पोलिसांनाच फोन करतो. तेवढ्यात भाऊ लागले ना भाऊ पळायला बेकार. मग त्यांना म्हटलं करणार का आता मस्ती, तर ते बोलले नाही रे दादा आता आम्ही कधीच मस्ती नाही करणार. मग चला म्हणा आता मी जरा असं फिरून येतो. मग पहिल्यांदा आमच्या गावच्या स्टँडवरती आलो आणि तिथून माझ्या मित्राला फोन केला, म्हटलं चला आता आपल्याला जरा असं फिरायला जायचं आहे. मग तो माझा मित्र तर म्हटला अरे चल, म्हटलं सोडा बिडा घे मस्त ते पिऊन आणि मस्त तिकडे फिरायला जाऊ. मग पहिल्यांदा आम्ही सोडा घेतला आणि डायरेक्ट आमच्या गावाच्या बंधाऱ्याकडे निघलो. आता बंधारा फिरून यावं म्हटलं, पाणी कसं आहे किती आहे नाही का. आणि बंधाऱ्याकडे आलोच होतो. इकडे बंधाऱ्याचं पाणी एकदम नितरगाळ होतं, पण तेवढ्यात ना पाण्यातला आम्हाला साप दिसलं. आईला भोबेकार पाण्यात पण साप आहे नाही का. आम्हाला तर आंघळायचं होतं, मग ते आंघळायचं कॅन्सल केलं आणि तिथून थेट घरी निघलो. आम्ही घरी चाललोच होतो, तेवढ्यात आम्हाला रस्त्यात दिसली विहीर. माझा मित्र म्हटला की अरे विहिरीत आंघळायचं का, तर मी त्याला म्हटलं अरे जर विहिरीत गेला ना तू तर परत काय तू येस नाही, कारण तुला आधीच तर पोहोचता नाही येत, चल म्हणे घरी जाऊ. आता आमचे इकडले ना कायचे भात कापण्यासाठी आले आहेत. आता ते कापणी पण लवकरच सुरू होईल. आता घरी आलोच होतो ना तेवढ्या ते दोघांची परत मारामारी सुरू झाली होती ना. आता माझं त्यांनी काय आधी ऐकलं नाही, मला वाटलं ऐकलं असेल. आता तर म्हटलं यांना दाखवायलाच लागेल नाही का, हे काय ऐकत नाही. आता यांना मी ना समजावतो, तेवढं तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या आणि तेवढं सपोर्ट करत राहा.